नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MPSC विषयावरती। तर मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे जे काही प्रश्न होते ते 10 प्रश्न आपण बघितले। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला आत्ताच अपलोड केलेला एक व्हिडिओ आहे। त्यामध्ये कंबाईन 2024चा ग्रुप सीचा जो पेपर होता त्यामध्ये हिस्ट्रीला नक्की कोणते 10 प्रश्न विचारले ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा बघा, आपला हा डी संच आहे। डी संचमधले पहिले 10 प्रश्न इतिहासाचे होते। 11वा प्रश्न हा भूगोलने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर भूगोलचे जे काही 11 प्रश्न आयोगाने 10 प्रश्न विचारले होते तर ते आपण एकदम सविस्तर बघूया आणि त्याचे उत्तर वगैरे काय आहेत ते पण समजून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट असेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, सोबतच आपला टेलिग्राम ग्रुप आहे MPSC विश्वचा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा। तिथे मी तुम्हाला सगळे PYQ जेवढे आहेत म्हणजे ग्रुप बी चे आयोगाचे सगळे मागचे जेवढे काही प्रश्नपत्रिका असतील त्याची PDF, ग्रुप सी चे जेवढे प्रश्नपत्रिका असतील, मेन्सचे असतील, स्टेप बाय स्टेप सगळे त्या ठिकाणी मी अपलोड करणार आहे। त्यामुळे तो ग्रुप जॉईन करा। त्या ठिकाणी मी सगळे स्टेप बाय स्टेप सगळे मागचे जेवढे काही PYQ होते सगळ्यांची PDF सुद्धा टाकणार आहे। तर आता तुमचा थोडा वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला आपली सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आपण भूगोलचा 11वा प्रश्न या ठिकाणी आता डी संच आहे। डी मधला 11वा प्रश्नापासून इथे भूगोल सुरुवात झालेली आहे भूगोलला। तर बघा, पहिलाच प्रश्न इथे विचारलाय की खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते असा प्रश्न विचारलाय। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ओल चिकी। प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे। त्यानंतरचा 12वा प्रश्न आपला जोड्या लावाला प्रश्न होता की जिल्हे आणि त्याचे जलविद्युत प्रकल्प आपल्याला दिले होते। तर यामध्ये सोलापूर, सातारा, रायगड, सांगली। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे सोलापूरला उजनी आहे। याच्यावरून बघा, पहिल्याचं 4 म्हटलं तर या ठिकाणी पहिला ऑप्शन या ठिकाणी कट होतो। त्यानंतर बघा, सातारा जे आहे तर साताऱ्याचं उत्तर या ठिकाणी कण्हेर आहे। सातारा कण्हेर। दुसऱ्याचं 1 तर या ठिकाणी मग दुसरा पण आपला ऑप्शन जातो, दुसऱ्याचं 1। त्यानंतर रायगड, तर बघा इथं 50-50 वरती आपण आलो। रायगडचं उत्तर या ठिकाणी काय आहे तर रायगडमध्ये भिरा आणि सांगलीमध्ये वारणा। तर अशा पद्धतीने याचं 4 नंबरचा ऑप्शन उत्तर या ठिकाणी असेल। त्यानंतरचा बघा, पुढचा आपला 13वा प्रश्न आहे। बघा, 13वा प्रश्न विचारलाय की जोड्या लावालाच प्रश्न होता, मासेमारी बंदर आणि जिल्हे आपल्याला विचारले। सगळ्यात सोपा प्रश्न होता, कारण की माहीम हे मुंबईमध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे। डहाणू पालघरमध्ये। एचं 2 आणि बीचं 1 म्हटलं तर असा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा। तर एकच ऑप्शन आपल्याला असं दिसतोय। तर याचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 1। कोणता प्रश्न होता तो तर 13वा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय 14 नंबरला, योग्य जोड्या लावा। जोड्या लावाचा प्रश्न होता इथे पण, म्हणजे 3 प्रश्न जोड्या लावायला आलेले आहेत आणि आपण प्रत्येक प्रश्नाला 1-2 जरी माहीत असेल तरी तिथपर्यंत आपण उत्तरापर्यंत पोहोचतो। तर आपल्याला इथं जिल्हा आणि समोर लिंग गुणोत्तराचं प्रमाण, जनगणना 2011 नुसार लिंग गुणोत्तराचं प्रमाण दिलेलं आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरीचे सगळ्यात जास्त, एवढं जरी माहीत असेल तरी आपला हा प्रश्न सुटतो का ते बघू। तर बघा, याचं उत्तर बघा, पुण्याचं त्या ठिकाणी 915, रत्नागिरी बीचं 4 असेल आणि बीचं 4 असणारे इथे 2 ऑप्शन आहेत। बघा, बीचं 4 असणारे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे हे कट झालं, हे कट झालं, खालचे 2 50-50ला आपण आलो। त्यानंतर बघा, हे 2 कट झाल्यानंतर त्यानंतर नागपूर जे आहे मित्रांनो, नागपूरचं उत्तर आहे 951 आणि याच्यावरून ऑप्शन नंबर 4 याचं या ठिकाणी उत्तर असेल। नंतर बघा, जोड्या लावाचा झाला। पुन्हा 15वा प्रश्न आपला, खालील विधाने पहा। फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1981 मध्ये केली गेली। महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे का तर नाही, मुकुंदनगर शिवाजीनगर। कृषी भूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो। तर मित्रांनो, ए आणि सी या ठिकाणी बरोबर उत्तर आहेत आणि बी त्या ठिकाणी चुकीचं आहे। त्यामुळे हा ऑप्शन त्या ठिकाणी गेला आणि याचं उत्तर काय आहे तर आन्सर ऑप्शन नंबर 3। त्यानंतरचा बघा प्रश्न पुढचा की भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे। म्हणजे आपला भारताचा जो नकाशा आहे त्या भारताच्या नकाशामध्ये कोणत्या देशाला सगळ्यात जास्त सीमा, एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे तर मित्रांनो तो आहे बांगलादेश। बांगलादेश असा एकदम मध्ये येतो आणि मग बाजूला सगळे भारतातले आपले राज्य वगैरे लागतात, ते हे तुम्हाला माहीत पाहिजे। तर हा एकदम सोपा प्रश्न होता। 17 नंबरचा प्रश्न आहे की पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार
उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. उतरता क्रम लावायचा आहे कोणता पर्वत शिखरांचा? मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा, बद्रीनाथ. याच्यावरून तुम्हाला एवढं जरी माहीत असेल की मकालू सगळ्यात उंच आहे तर मग तुम्हाला याच्यावरूनच हा ऑप्शन जो आहे हे बाकीचे सगळे कट होतात आणि हेच त्याचा ऑप्शन 3 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे. नंतरचा 18वा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. आता विचारात घेऊन आपल्या इथं बरोबर कोणते आहेत हे विचारले. हे कीवर्ड्स जे असतात त्याला लगेच तिथे प्रश्नामध्ये गोल करायचे. तर बघा, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे का असं विचारले. तर हे बरोबर आहे. अशी पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, हे 700. ओके. महाराष्ट्र राज्यातून त्या ठिकाणी कर्कवृत्त जाते, हे चुकीचं. महाराष्ट्राची पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे का? तर हो, अशी लांबी जी आहे पूर्व पश्चिम 800 किलोमीटर आहे. क्षेत्रफळ 3,07,713 आहे. हे पण सगळा PYQ बेसवरती प्रश्न होता पूर्ण. आणि ACD हे बरोबर आहेत, बी त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 19 नंबरचा बघा. जनगणनेवरती लोकसंख्येवरती प्रश्न आहे पुन्हा की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावायचे. मग त्यामध्ये अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा आणि लातूर हे पण एकदम लॉजिकने सुटण्यासारखा प्रश्न होता. तर मित्रांनो, अहिल्यानगरचं त्या ठिकाणी सगळ्यात जास्त 20.10 असेल. त्यानंतर बी नंबर जे आहे यवतमाळ, तर यवतमाळचं उत्तर 21.59 असेल. त्यानंतर सातारा जे आहे साताऱ्याचं 18.98 आणि लातूरचं 25.47 सगळ्यात जास्त. तर अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. नंतरचा 20वा आणि भूगोलचा आजचा शेवटचा प्रश्न की स्तंभ 1 स्तंभ 2 पुन्हा एकदा जोड्या लावल्यावरतीच प्रश्न आहे. भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगर. तर इथे मित्रांनो छत्रपती संभाजी आणि इकडे यशवंतराव तलाव, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ गेट्स आणि तलावांचा जिल्हा. छत्रपती संभाजीनगर म्हटलं की सिटी ऑफ गेट्स येईल. तर मग याच्यावरून आता बघूया आपले जे ऑप्शन आहेत. तर बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. भंडाराचं तलावांचा जिल्हा म्हणून आहे. त्यानंतर नंदुरबार, यशवंत तलाव, उदयपूर जे आहे सिटी ऑफ लेक्स आणि संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स अशा पद्धतीने याचं उत्तर होतं. तर मित्रांनो, आपण जिओग्राफीचे सुद्धा 10 प्रश्न बघितले. पुढच्या लेक्चर म्हणजे पुढच्या याच्यामध्ये आपण काय करूयात म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण सगळे विषय घेतोय. तर 21वा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये असेल. मागच्या व्हिडिओमध्ये इतिहासाचे 10 बघितले, आता आपण भूगोलचे 10 बघितले. नंतर आपण पॉलिटीचे 15, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे 15, करंटचे 15 आणि सायन्सचे 15 असे 60 प्रश्न बघूयात आणि मग मॅथ रिझनिंग आपण या ठिकाणी घेऊयात. तर सोबतच जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि आपलं टेलिग्रामची जी काही लिंक खाली दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये, त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्रामचा ग्रुपसुद्धा जॉईन करायला विसरू नका. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.